तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की भाऊ मला माफ कर की मी तुझा कशासाठी माफी मागितली हे तुला मी आता सध्या सांगू शकत नाही. थांब ना बाळा रे. पण माफी मागितली आहे माझ्या मनापासून, मी तुला सॉरी बोलतीये. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असणारे. आपला काल काही व्हिडिओ आला नाही, तुम्हाला चला आज व्हिडिओ टाकूया. आणि आज आहे आपल्या ओम भैयाचा बड्डे. त्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भैया वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. असाच पुढं जा जा असा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. आ त्यानं सांगितलंच नाही मला. नाही त्यानं सांगितलंच नाही मला ये म्हणून. ये कधी म्हणलं असतं मी आजच गेले असते. मग आता आज सकाळी मी निघते का? आता 2 वाजता निघणं होईन का आता तुम्ही सांगा. नाही हो बाई. मग 2 वाजता म्हणे ये म्हणून. बर्थडे होता ना. मग तेच ना झालं काय कसं नाही लाजे हो बाई. आहे की नाही. एक दिवस तसा आहे सही हो तास जाणं होत होतं आमचं. मग काय गं? आणि बड्डे बी होत होता. कामात काम होत होतं ना मग. आणि ऋतू शाळेत जायला होता. हो मला होतून म्हटलं म्हणे आईला सांगितलं तुम्हाला, आईने मला सांगितलंच नाही. आता काय करता. त्याला वाटलं असतं मग आली पण बाई असं आहे. मग तेच ना झालं काय करा आता नाही लाजे. तरी पण आता आता काल ती कधी आज कधी गेले असतं होऊन गेलं असतं. हो आता गेलीच नाही, मला ते सांगितलंच नाही, मग मी काय जाऊ. तर आताच म्हणाला आज जर कधी गेली असती तर आपला बड्डे साजरा झाला असता. पण आता काय कसं नाही इलाजे. भाऊनं काही सांगितलंच नव्हतं. जाऊ दे आता काय कसं नाही इलाजे. आता तुम्ही असं कशाला जाणार ताई, तर आपलं नेहमीच काम आहे. कशाला जातो काय जातो तुम्हाला माहीत पडणारच व्हिडिओमध्ये. तर उद्या सकाळीच निघायचं आहे. तुम्हाला एक खुशखबरी सांगणं आहे. काय सांगण्यासाठी गेला ते सांगेन तुम्हाला मी. सध्या काही सांगत नाही आहे, तुम्ही विचार करा आणि सांगा. तर एक गोष्ट सांगणे तुम्हाला की आता आपला ओम भैया लाईव्ह येणार आहे. तो आता 2 दिवसाचा येतो का 3 दिवसाचा हे काय मला माहीत नाही आहे. आणि मी आहे की नाही तर ते सुद्धा मला माहीत नाही आहे, नक्की नाही सांगू शकत. पण आता तुम्हाला तर माहिती आहे माझे कमेंट बॉक्स बंद आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन कमेंट करा. मी लाईव्हवरती असतेच, मला सगळं माहीत, म्हणजे मी कमेंट सगळ्यांच्या वाचते त्यांच्या लाईव्हमध्ये याच्यावरल्या बी. तुम्ही तिकडे कमेंट करा. जर माझे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना विचारा. त्याची नक्कीच मी सुद्धा एखाद्या वेळेस लाईव्ह येईन आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईन. पण आता ते कधी लाईव्ह येतं हे का मला नक्की माहीत नाही. पण ते येणार आहे म्हणता. आज येणार नव्हते, आज येणार होते. कोमल तशी बोलली होती की आज लाईव्हवर येऊ, पण ओम भैया नको बोलले कारण की आज त्याचा बड्डे आहे. तो नाही बोलला. म्हणलं जाऊ दे बा तुला मनानं. तर आता उद्या जायचं आहे सकाळून. तर आता गाड्या सापडता का नाही सापडता काय सांगा. आता ऋतूची शाळासुद्धा आहे. पण आता म्हणलं उद्या जाऊ आणि परवा दिवशी लगेच वापस येऊ. आता तिथं गेल्यावर माहीत पडेल काय होणार आहे काय नाही. तर अजून काही नक्की नाही, डन काही झालं नाही अजून. हा नाही नाही हा नाही नाही चाललं. तर आता बघूया काय विषय आहे काय नाही. तर काय म्हणतो भाऊ काय नाही तर असं आहे. आणि व्हिडिओमध्ये आज काय एवढं आणलं का ठेव तरी. तर आपला ऋतूची शाळा 2 दिवस आता पडणार, म्हणजे उद्या दिवस तर पडणारच. उद्या आणि परवा दिवशीच येईन मी. 2 दिवस तर पडणारच आहे नक्कीच आहे. मी म्हणलं त्याचं शनिवार रविवार जाऊ. शनिवार रविवारसुद्धा गेले असते तर 2 दिवस शाळा, 1 दिवस तर शाळा पडलीच असती. पण मग अचानक काम निघलं म्हणून मला जाणं पडायला लागलं. तर आता सोनाची पाले मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग मला 10 मिनटात भेटते. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला आज जाणं होतं, पण आम्ही काही गेलो नाही. आणि उद्या जायचं आहे. पण आता उद्यासुद्धा कॅन्सल झालेलं आहे कारण की ऋतूच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम आहे. तिथं ऋतूला जाणंच आहे, अर्जंटचं आहे. ते काही आहे वाटतं त्यांचं. तर मग आता आम्ही कॅन्सल केलं. आता राणीच्या बड्डेच्या दिवशी जाऊ म्हणलं. राणीचा बड्डे आहे 18 तारखेला. तर शनिवार रविवार जाऊ म्हणलं कारण की शाळासुद्धा पडत नाही, त्याचं कामसुद्धा होतं, आपलंही काम होतं. त्याच कारणानं म्हणलं जाऊ दे आता. आणि भाऊला तर परत विश करून टाकलं मी ना. आणि अजून सांगते तुम्हाला मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती गोष्ट अजून तुमच्यासोबत कोणी शेअर केली नाही, पण आता मी करते. आता हा आपला ओम भैया व्हिडिओ बघत असेल तर सॉरी भैया. कशासाठी हे तुला मी उद्या सांगेन. आजचा दिवस काही तुझा मूड ऑफ करत नाही मी, पण मनापासून सॉरी म्हणते. आणि कशासाठी माफी मागते हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज कसं आता संध्याकाळीच व्हिडिओ सुटीन. तर थोडं तो सुद्धा व्हिडिओ बघेन, थोडं कन्फ्यूज होऊन जाईन की माझ्या बहिणीनं माझी माफी का मागितली म्हणून. आणि ही सगळी गलती माझी आणि आईचीच होती, दोघजणीची. कारण की मी माझ्या मनातली गोष्ट पुरं आईला सांगते आणि आईच्या मनात कोणतीच गोष्ट राहत नाही. हा इकडे असं काहीतरी आहे.
पण अशी गोष्ट आहे की बा आता मुलगी आपल्या आईला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे. पण आईच्याही मनात काही भडत असते ती लगेच निघून जाते. तर अजून एकदा मनापासून म्हणते भाऊ सॉरी. हां हे बघा ऋतूची मशीन, हे बघा भारी भारी लागते ना. भारी भारी लागते का? हे बघ. काय याच्यामध्ये काय काय बी आहे. खोलून दाखव बरं एकदा. तर आपण खोलून बघूया ऋतूच्या त्याच्यात काय येतं. थांब, खोलतो. काय खोल चल थांब, खोलतो. थांब. काय बांधून ठेवलं काय सांगा बाई. हे बघा ऋतू तू मामाला हॅपी बर्थडे म्हणला नाही. इकडे बघ. हां मामाला हॅपी बर्थडे म्हण. हॅपी किती मामा. हॅपी बर्थडे मामा असं म्हण. बर्थडे मामा. हां ऋतूचं हॅपी बर्थडे आपल्या उंबाया व्हिडिओ बघीन तर म्हणीन की ऋतूनं मला विशच नाही केलं. तर आज ऋतुरानं सुद्धा विश केलं. बाकी सगळ्यांना विश केलं मामाले आहे की बा. हा. हां हे असा फ्यूज घेतलेला आहे आणि त्यात हे बटन दबतं का रे. अरे हे बघा असं लोचिंग कपाय ना. त्यात कळची बघी का. हे बाय. अरे हे बाय. हो रे हो रे. तर हा फ्यूज आहे. हा फ्यूज कुठं सापडला तुले. अजून जरा कुठं सापडला तुले. अजून काऊन जरा. आजीने काढून दिला का. बरं ठेव तुला सामान त्याच्यामध्ये. हा हो. बरं तर तुम्ही पहिले ॲडव्हान्समध्ये आपल्या राणीले वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन द्या की राणी. इकडून राणी. आणि आमचा राणीचा बड्डे की तिच्या मामाच्या घरी होणार आहे हो की नाही. आणि पहिल्यांदा होणार आहे बरं. अजूनही राणीचा बड्डे मामाच्या घरी झाला तुला. बाकी नाही ऋतूचा बी नाही होईल. बाकी सानूचा होईल आहे सोनलचा होईल आहे. पण हे दोघं बहीण भाऊ की मामाच्या घरी राहिलेच नाही. बाकी ऋतूला सुद्धा सोडेल नाही आम्ही ना. आणि राणीला सुद्धा सोडले. मामाच्या घरी कुठं झाला बड्डे तुया. नाही सांगू. हे कोण सांगू. आणि खरी गोष्ट सांगू तुम्हाला मी. सांगू हा, सांग. सांगू. सांग ना लवकर. मी अबू मामाच्या घरी जात होते. हां आग्रा झाल्यावर बर्थडे झाला माझा. तर अजून सांग तुम्हाला मी आपल्या राणीने आणि ऋतूने मला एवढं परेशान करले. जेव्हापासून ते झाले तेव्हापासून परेशान करेल राणीनं आणि ऋतूनं. बाकी माझ्या सोनलचा आणि माझ्या सानूचा ह्या दोघींनी मला कधीच परेशान नाही केलं. आणि यांचं म्हणजे कोण्याच गोष्टीसाठी नाही. बाकी जेव्हापासून राणी व्हायले तरीपासून राणीने दवाखान्याचं तोंड म्हणजे मला इकडे तिकडे तिला घेऊनच पडलं. आणि तसंच या ऋतूनं करेल. याच्यासाठी सुद्धा हा थोडासा बिमार पडला की याला घेऊन जा, थोडासा बिमार पडला की घेऊन जा. तर चला मग सगळ्यांना व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करत मी. व्हिडिओ एवढाच करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हां अजून सांगते तुम्हाला मी माफी कशासाठी माहिती हे उद्याची व्हिडिओ सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. सगळ्यांना बाय बाय आणि जय महाराष्ट्र.